गौतम जैन साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, दिवा ज्वेलरचे मालक. आपल्याला विनंती करतो की आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहायला, टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. ही स्पर्धा या काही व्यक्तींमुळे ही स्पर्धा खूप संपन्न होती, खूप चांगलं स्वरूप आहे त्या स्पर्धेला. आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आणि आर्थिक सहाय्य करणारे गौतमजी जैन या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्याला विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचंय स्टेजवरती. पाटघरीन देवी क्रिकेट संघ आपला एक राखीव प्लेअर माईकडे पाठवा. पाटघरीन देवी क्रिकेट संघ आपला राखीव प्लेअर या प्लीज. हॅलो, तिकडे जे प्लेअर बसलेत बाउंड्रीवरती त्यांनी सफेद कपड्याच्या बाहेर बसायचं आहे. चला, तुमचं योगदान या स्पर्धेसाठी खूप महत्वाचं आहे. बाउंड्री लाईन जी आहे त्याच्या बाहेर बसायचं आहे. बाउंड्रीच्या बाहेर तुम्ही दिसताय, परंतु तुम्ही युट्यूबला इथून दिसताय की तुम्ही आतमध्ये बसलात, त्यामुळे कृपया बाहेर बसा. हॅलो, थँक्यू. या ठिकाणी मैदानात वडाचं झाड आहे. जर का डायरेक्ट चेंडू वडाच्या झाडाला लागला तर तो षटकार असेल. याची सुद्धा सर्व प्लेयरनी नेऊन घ्या जे प्लेयर खेळणार आहेत. वैष्णवी स्पोर्ट क्लब दाबेल वर्सेस पाटघरीन देवी क्रिकेट संघ फणसू यांच्यामध्ये चालू असलेली ही लढत आपण पाहतोय. आजूबाजूचे दोन्ही संघ आहेत, मैत्रीपूर्ण लढत लढेल रंगेल, कारण ही स्पर्धा खूप महत्वाची आहे. बागणे प्रतिष्ठान चषक प्रतिष्ठानची प्रतिष्ठित ट्रॉफी, या ट्रॉफीसाठी चाललेली ही खटपट आपण पाहतोय सकाळपासून. आपल्या ह्या स्पर्धेकरिता ज्यांची उपस्थिती लाभली असे कुणबी समाज विकास संघ मुलुंड शाखेचे सचिव श्री अरविंदजी मांदळकर साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी गौतम जैन साहेबांना मी विनंती करेन की त्यांना या ठिकाणी सन्मानिका पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित करायचं आहे. अरविंदजी मांदळकर साहेब, गौतमजी जैन साहेबांना मी विनंती करेन की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. आजच्या ह्या कार्यक्रमासाठी ज्यांची उपस्थिती लागले असे अरविंदजी मांदळकर साहेब, जोरदार टाळ्या आल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. सामन्याकडे वळूया. पुन्हा एकदा सामना होतोय तो वैष्णवी स्पोर्ट्स दाबिल वर्सेस पाटघरीन देवी फणसू या दोन्ही संघामध्ये अतितटीची अशी ही लढत या ठिकाणी पाहायला मिळते. जर्सी नंबर 3 परिधान केला हा गोलंदाज. मी अरविंदजी मांदळकर साहेबांना विनंती करेन की येणाऱ्या 25 जानेवारी 2026 रोजी भागणे प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिर हा मुलुंड मध्येच होणार आहे. तर मुलुंड शाखेतील सर्व सभासदांना आणि तुम्हाला विनंती असेल की त्याला सहकार्य आमच्या प्रतिष्ठानाला व्हावं, ही तुमच्याकडे विनंती. फणसू संघाकडून हे सलामीचे फलंदाज समीर आणि जितेश. शाईकला तो डावखुरा फलंदाज जितेश. जसं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या T20 फॉर्मॅट मध्ये अभिषेक शर्मा सारखा फलंदाज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो, तसाच आजच्या या भागणे प्रतिष्ठान चषक 2025-26 मध्ये हा डावखुरा फलंदाज जितेश. पाहूया आपल्या संघाला किती धावांचा डोंगर तो पार करण्यात यशस्वी होतो. पुन्हा एकदा खरोखरच सुरेख असा हा फटका म्हणायला लागेल, परंतु क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती. एक धाव घेण्यात यश, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, ती धाव सुद्धा यशस्वी. बेतवडे गावचे सुपुत्र सन्माननीय किशोरजी पाटील, त्याचप्रमाणे भागणे प्रतिष्ठानचे आधारस्तंभ म्हणून जे मानले जातात, आणि आज आम्ही त्यांना हाक मारली, हाकेला होकार देऊन आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये येऊन आपली उपस्थिती दाखवली, त्याबद्दल भागणे प्रतिष्ठान त्यांचे सर्व आभार मानतोय. त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी आल्याबद्दल खूप खूप मनाचं समाधान झालेलं आहे. ह्या पुढे देखील दरवर्षी या ठिकाणी तुम्हाला आपली उपस्थिती दाखवायची आहे. सामन्याकडे सामन्यामध्ये समीर आणि जितेश अशी जोडी. सामन्याकडे सामना चालू होऊ द्या. ओके. श्री गणेश मालदौली आणि चंडिका आई खातरोंडी संघ
चंडिकाई खातरोंडी जरा बाहेर या, इकडे बाहेर या, या साईडला या. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव व्हाईटच्या स्वरूपामध्ये धाव संख्येत भर पडतोय. मित्रांनो तुम्हाला जर या स्पर्धेमध्ये जर चांगल्या पद्धतीने जर तुम्हाला या ठिकाणी धावा कमी द्यायच्या असतील तर अतिरिक्त धावेवरती कुठेतरी तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. पुन्हा एकदा हा गोलंदाज दर्शन पाहूया. आणि खरोखरच सुरेख असा मारलेला चेंडू, क्षेत्ररक्षक येतो का चेंडूवरती, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूवरती सुरेख असा क्षेत्ररक्षण, 2 धावा घेण्यात यश आले. तो या फलंदाजाला धावसंख्येत भर पडते. धावांचा डोंगर पुढे सरकताना. हॅलो हॅलो चेक. या ठिकाणी आगमन होत आहे श्री गणेश मालदोळी संघ आणि श्री चंडिकाई खांडोत्री संघ. दोन्ही संघांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. या लगेचच श्री गणेश मालदोळी आणि श्री चंडिकाई खातरोंडी संघ, खांडोत्री संघ सॉरी. चला दोन्ही संघांनी यायचं मध्ये. चला पटापट दोन्ही संघ या. अतिरिक्त धावसंख्येत व्हाईटच्या स्वरूपात टाळ्यांच्या गजरात स्वागत करा प्लीज. या ठिकाणी संघाचं आगमन होत आहे. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय. त्या ठिकाणी एक संघ चला आणि इकडे एक थांबा. सामना चालू होऊ द्या. धावसंख्या पोहोचते 8. पुन्हा एकदा सुरेख असा हा फटका होता, परंतु हा फटका काहीसा फसलेला आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. संघ कर्णधार यावरती, संघ कर्णधार तिकडे सामना चालू ठेवा, लाईव्ह ठेवा. या ठिकाणी संघ उपस्थित राहिलाय श्री गणेश मालदोळी संघ, श्री चंडिकाई खांडोत्री संघ. दोन्ही संघांचं खूप खूप अभिनंदन. आपण लगेचच नाणेफेकडे वळणार आहोत. दोन्ही संघांना विनंती आहे, ही स्पर्धा गाव टू गाव स्पर्धा आहे, त्याच्यामुळे जर काय आपल्याला ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही घेऊ शकता. समोर समोर प्लेअरची ओळख करून घ्या. च्या दिशेने मारलेला हा चेंडू पाहूया सीमारेषा पार होतो का, परंतु क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती. सुरेख असा क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल. ते या क्षेत्ररक्षकाचं धावा रोखण्यात यश आलेलं आहे. या क्षेत्ररक्षकाला पंचांनी निर्णय अजून राखून ठेवलेला आहे. ठीक आहे, पंचांकडून 2 धावांचा इशारा या ठिकाणी आलेला आहे. सुरेख असं क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल. या 2 धावांची संघाची धावसंख्या पोहोचते 11. सन्माननीय किशोरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्याला विनंती करतो की आपण या होणाऱ्या नाणेफेकीचं कौल करून घ्यायचंय. किशोरजी पाटील साहेब प्लीज. त्याचप्रमाणे रक्तदान शिबिराचं दोन्ही संघांना निमंत्रण द्यायचं आहे. भागणे प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केलंय 25 जानेवारीला. दोन्ही संघांना निमंत्रण देण्यासाठी मी विनंती करतो मोहनजी भागणे यांना की आपण दोन्ही संघांना निमंत्रण द्यायचं आहे. धावसंख्या पोहोचते 11. बिनबाद 11. दुसरा षटक घेऊन येतोय तो. ही भव्य दिव्य अशी भागणे प्रतिष्ठानची प्रतिष्ठित स्पर्धा म्हणावी लागेल. नाणेफेकीचं कॉल करण्यासाठी मी विनंती करतो, प्लीज नाणेफेक करून घ्या. दाबिल संघाकडून अक्षय आणि कॉल आहे हेड्स. नाणेफेक जिंकलाय खांडोत्री संघाने. आपला निर्णय काय असेल? मी प्रथम क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय घेतोय. ओके, थँक्यू. आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. समोरच्या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. दोन्ही संघाला शुभेच्छा असेल. थँक्यू अक्षय, धन्यवाद. पुन्हा एकदा अक्षयचा हा पुढील चेंडू पाहूया. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघाकडून दुसरा षटक घेऊन आला तो अक्षय आणि त्याचा मारा करतोय तो समीर अक्षय असं हे समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा आपण टप्प्याचा हा चेंडू जातोय यशरक्षकाच्या हातामध्ये. चेंडू मला वाटतं त्यातून निर्धाव सुरेख अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती अक्षयकडून. मैदानामध्ये सलामीचे फलंदाज समीर आणि जितेश अशी जोडी मैदानामध्ये. देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे. देता देता देणाऱ्याने घेणाऱ्याचे हात घ्यावे असं म्हटलं जातं. या ठिकाणी सन्माननीय उपस्थित राहिलेले किशोरजी पाटील साहेब, बेतवडे गावचे पोलीस पाटील, रोटरी क्लब अध्यक्ष दिवाशर सन्माननीय या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या स्पर्धेसाठी सन्माननीय साहेबांनी 3000 रुपयाचं रोख पारितोषिक दिले. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. किशोरजी पाटील साहेब यांनी या स्पर्धेसाठी 3000 रुपयाचं रोख कॅश पारितोषिक दिले. खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. लगेच आपण सामन्याकडे वळू. धन्यवाद.
सामना बोलूया सामन्याकडे. धावसंख्या पोहोचते 13, बिनबाद 13. पुन्हा एकदा सुरेख असा मारलेला चेंडू, क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती, एक धाव घेण्यात यश. दुसऱ्या धावेचा हा प्रयत्न आणि हा प्रयत्न यशस्वी झालाय. या 2 धावा अंती संख्येच्या धावसंख्येत पडते भर. धावसंख्या पोहोचते 15, बिनबाद 15. अक्षय, समीर आणि जितेश अशी हे समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा अक्षयचा हा पुढील मारा समीर साठी. खरोखरच एक साईडच्या दिशेने मारण्याचा हा प्रयत्न फसलेला आहे. चेंडू जातो निर्धाव. खरोखरच संत गतीने चाललेली ही धावफळक या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना अक्षयचा हा गोलंदाजीसाठी मार्कवर असताना अक्षय आणि स्ट्राईकला येतो समीर. पुन्हा एकदा अपुल टप्प्याचा चेंडू, मला वाटतं सीमारेषेच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू होतोय आणि आज झेलबाद होतोय. सुरेख असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपल्याला दाविले संघाकडून. या ठिकाणी या स्पर्धेमध्ये उतरले आहेत. दोन्ही संघाबद्दल जर सांगायचं गेला तर कशा प्रकारे ही जी अतितटीची लढत या ठिकाणी पाहायला मिळते, तर काय सांगायला दोन्ही संघांबद्दल आणि कशा प्रकारे हे समीकरण या मॅचचं आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळेल. पाहिलं गेलं तर दोन्ही संघ खूप मजबूत आहेत, प्रबल दावेदार आहेत. कारण ही लढत आपण पाहतोय एक वेगळं समीकरण लागले. मैत्रीपूर्ण लढत नक्कीच रंगेल, परंतु एकंदरीत षटक सांगतायत. दुसरं षटक प्रगतीवरती आहे. दुसरं षटक आहे ना? 15 धावांपर्यंत मजल मारता आली. आता मात्र लेग साइडला फाईन लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू चाललाय सरळ सीमारेषे बाहेर. चौकार. फाईन लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू वन बम सीमारेषे बाहेर. 4 आणि धावसंख्या मात्र नक्कीच उंचावेल. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 19 धावांवरती. तिसरं षटक आता पाहूया कोण घेऊन येतं. संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक शेवट षटक असेल. मला वाटते प्रतीक येईल, कारण प्रतीकची सुद्धा धारदार गोलंदाजी आहे. आपली अदा पेश करतो प्रत्येक वेळी. दर्शन आणि प्रत्येक हे सख्खे भाऊ 2 षटक हाताळतात. पहिलं षटक दर्शनने हाताळलं होतं. आता प्रतीक येतोय गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड बॅट्समन सुद्धा खूप सुंदरशी कामगिरी पाहतोय आपण पाडगरन देवी क्रिकेट संघाकडून. जितेश यांची अफलातून बॅटिंग. चला पंचाने विनंती असेल, जास्त वेळ घेऊ नका. प्रतीक गोलंदाजी मार्कवर प्रतीक आणि जितेश असेल. ही महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय. फणसू विरुद्ध दाभेळ यांच्यामध्ये. पाटगरन देवी क्रिकेट संघ फणसू वर्सेस दाभेळ. वैष्णवी क्रिकेट संघ दाभेळ यांच्यामध्ये चालू असलेली ही लढत आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर प्रतीक येईल. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार, घणागती प्रहार केला. चेंडू चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक प्रणेश आहे. एक धावा नक्कीच कंप्लीट केली. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट पाहिला पण 1-2 मध्ये रूपांतर केलं. खरोखर सुंदर असा चेंडू होता. यॉर्कर लेवलचा चेंडू. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं. ज्या चेंडूवरती मोठा प्रहार केला होता. क्षेत्ररक्षक वारंवार थोडीसं पुन्हा एकदा बदल करतायत. पाहूया त्या ठिकाणी सचिन जातोय. कारण लेफ्ट हँड बॅट्समन म्हटलं तर नक्कीच तुम्हाला क्षेत्ररक्षक तगडा ठेवावं लागेल. बॅटने कडा घेतलं. चेंडू नक्कीच सीमारेषेपर्यंत पोहोचतो. आउटफील्ड खूप फास्ट आहे. त्या ठिकाणी खूप जोरात चेंडूवरती यावं लागते. आपल्यातून बॅटिंगचा नजारा पेश करताना बॅटिंग मार्कवरती लेफ्ट हँड बॅट्समन जितेश. सन्माननीय सदाशिवजी पाटील साहेब यांचं आगमन झालंय. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे.
सदाशिवजी पाटील साहेब या ठिकाणी या स्पर्धेसाठी आपलं महत्वपूर्ण योगदान दिलं. त्यांचं सुद्धा स्वागत करा. आपल्याला विनंती असेल की आपण मान्यवर कक्षामध्ये दाखल व्हायचं प्लीज. विनंती करतो कर्णधाराने एकट्याने क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, बाकी कोणी लावायचं नाहीये. एकट्यानेच कर्णधारच फक्त क्षेत्ररक्षण सजवेल. मित्रांनो आपण टायमिंगला महत्व द्या. चार पाच कुठेही चालणार आहे. चला लावून घ्या पंच. आता मात्र यॉर्कर लेवलचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे. पुन्हा एकदा झेल निसटला. त्या ठिकाणी दर्शन होता. खराब क्षेत्ररक्षण पाहिलं आपण दर्शन यांचं. बॅट्समनला मात्र नक्कीच जीवदान मिळेल. एकेरी दुकेरी धाव संख्येने मात्र नक्कीच डोंगर उभा करतोय. जिंकायचा या ट्रॉफीवरती सर्वांच्या नजरा लागली आहेत. एकंदरीत धाव संख्या पोहोचतीये 22 वरती. श्री किशोरदादा पाटील आमच्या भागणे प्रतिष्ठानचे विद्यमान खजिनदार श्री शैलेशजी भागणे यांच्या हस्ते होत आहे. किशोरदादा पाटील बेतवडे गावचे पोलीस पाटील. जोरदार टाळ्या आल्या पाहिजे किशोरदादांसाठी. तिकडे हेल्थ चेकअप चालू आहे महिलांसाठी, खास नारी प्रोटेक्शन चालू आहे. तर सर्व महिलांना विनंती करेन की आपण हेल्थ चेकअप साठी जायचंय. नारी प्रोटेक्शन हेल्थ चेकअप चालू आहे. सर्व महिलांना विनंती करतो की आपण जरूर तिकडे स्टॉलला व्हिजिट करा प्लीज. मला वाटतं ही पहिली स्पर्धा असेल भागणे प्रतिष्ठानच्या वतीने. आपण या ठिकाणी वेगवेगळ्या या पुढील ज्यांचा सन्मान होत आहे असे दिवा ज्वेलर्स गौतम भाई जैन पंच जरा लावा लवकर. त्यांचा 28 सन्मान धाव संख्या करण्यासाठी बनवायची 28. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आमच्या मंडळाचे कार्याध्यक्ष श्री गजानन भागणे यांना मी विनंती करेन की त्यांना या ठिकाणी सन्मानिका पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. असे गौतम दादा जैन. गजाननजी भागणे. सामन्याला सुरुवात करा. पंच राहुल आपल्याला विनंती करतो वैयक्तिक पहिल्या षटक हाताळण्यासाठी पाडकरन देवी क्रिकेट संघाकडून पहिला गोलंदाज चेतन. प्रथमच या क्रीडा स्पर्धा या 2026 दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यानिमित्त या ठिकाणी प्रथमच आम्ही भव्य दिव्य लकी ड्रॉ सोडत ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या सोडत मागे लकी ड्रॉ या सोडत मागे एक उद्दिष्ट होतं की जे संघ या स्पर्धेमध्ये सहभाग घेतील त्यांच्याकडून प्रवेश फी न घेता लकी ड्रॉची 20 बुक आम्ही त्यांना दिली होती. या ठिकाणी स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांना नॉकआउट गेम एक सामना पराभूत झाल्यानंतर या स्पर्धेतून बाहेर जावं लागतं. त्यांचा विचार या ठिकाणी लक्षात घेऊन भागणे प्रतिष्ठान या संस्थेने लकी ड्रॉ या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांना पावतीच्या स्वरूपात बुक त्यांना आम्ही दिले होते. त्यातून जे काही प्रवेश फी आकारण्यात आली ती त्यांची लकी ड्रॉ मध्ये आम्ही आकारली. अशा सर्वांना माहित असेल की भव्य दिव्य लकी ड्रॉ स्पर्धा या ठिकाणी आज आयोजित आहे. त्याचं ओपनिंग या ठिकाणी आता होत आहे. मी गौतमभाई जैन यांना मी विनंती करेन की त्यांनी या स्पर्धेतील पहिली लकी ड्रॉ चिठ्ठी काढून या भव्य दिव्य लकी ड्रॉचं सोडतीचं या ठिकाणी अनावरण करायचंय. मी गौतमभाई जैन यांना मी विनंती करेन की त्या बॉक्स मधून लकी ड्रॉ बॉक्स मधून एक चिठ्ठी काढायची. मी
प्रफुल्ल भागणे यांना मी विनंती करेन की तो बॉक्स थोडा जरा मिक्स करून घ्यायचा आहे. प्रफुल्लजी भागणे, आधी बॉक्स मिक्स करा ना पूर्ण. एकंदरीत धावसंख्या 6 धावा. 6 धावा. हॅलो, 6 धावा. 6 धावा. या ठिकाणी प्रथम जी चिठ्ठी या ठिकाणी काढण्यात येत असे गौतमबाई जैन यांना मी विनंती करेन की त्यांनी यातील प्रथम चिठ्ठी काढायची आहे आणि थोडं फोडून जरा बाजूला व्हायचंय. आपण प्रथम सोडत काढतोय. हा, या ठिकाणी 101 पारितोषिक आपण या ठिकाणी जाहीर केलेली आहेत. मी गौतमबाई जैन यांना मी विनंती करेन की कोणतीही एक लकी ड्रॉ सोडत चिठ्ठी या बॉक्स लकी ड्रॉ बॉक्स मधून काढायची. पाहूया प्रथम या ठिकाणी सर्वात शेवटी जे गिफ्ट आहे ते 101 एक पारितोषिक हे चार्जिंग बल्ब ही प्रथम सोडत या ठिकाणी काढलेली आहे. गौतमबाई जैन, मी मान्यवरांचे या ठिकाणी आभार व्यक्त करेन. गौतमबाईंनी या ठिकाणी आसनस्थ व्हायचंय. प्रथम सोडत या ठिकाणी काढलेले आहे असे गौतमबाई जैन. पाहूया या स्पर्धेतील प्रथम विजेता, भाग्यवान विजेता कोण आहे. जोरदार टाळ्या पाहिजेत. सामना चालू ठेवायचा आहे. पहिला षटक समाप्ती आणि एकंदरीत धावसंख्या चिठ्ठी क्रमांक आहे 680. प्रथम विजेता आहे आकाश मोरे. आकाश मोरे भाग्यवान विजेता आकाश मोरे. पहिल्या चिठ्ठीचा मानकरी आकाश मोरे या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी त्यांचं पारितोषिक घेऊन जायचंय. नंबर त्या ठिकाणी नंबर लिहिलेला आहे आणि सोडत क्रमांक पाठीमागे लिहायचंय 101. पाठीमागे चिठ्ठीवरती लिहायचंय 101. त्यांना लागलेला आहे चार्जिंग बल्ब. स्कोर सांगायचा आहे पुढे. पुढे कॉमेंट्रीनी पुढे लक्ष द्यायचंय. स्कोर सांगत जायचंय. 13 धावा. पहिल्या षटकापासून धावसंख्या 13 धावा. दुसरं षटक प्रगतीवरती. गोलंदाज मार्कवर येतोय. कोण आहे? प्रदीप. गोलंदाज मार्कवर प्रदीप येतोय. दुसरी सोडत काढण्यासाठी मी गौतमबाईंचे सुपुत्र यांना मी विनंती करेन. या ठिकाणी न्यू कोकण स्टारचे सभासद त्याचप्रमाणे शुभंकर कोऑपरेटिव्हचे सभासद या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही या ठिकाणी आभार. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी आसनस्थ व्हायचंय. मी जैन साहेबांना विनंती करेन की दुसरी सोडत काढायचे. दुसरं षटक प्रगतीवरती. एकंदरीत धाव संख्या पोहोचतीये 15 धावांवरती. आता मात्र लेग साइडला क्षेत्ररक्षक आहे आणि थोडस कचाड क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू चाललाय वन बम सीमारेषा पार. दणदणीत चौकार. दुसरे भाग्यवान विजेता आहेत केतन भागोजी लोंढे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. केतन भागोजी लोंढे 64-92. जर जे सभासद या ठिकाणी उपस्थित असेल त्यांनी त्यांचा पारितोषिक घेऊन जायचंय. सुरेख चेंडू, अफलातून चेंडू म्हणावं लागेल. केतन भागोजी लोंढे सुंदरसं कमबॅक केलं.
पुन्हा एकदा मी सदाशिव दादांना मी विनंती करेन की त्यांनी तिसऱ्या भाग्यवान विजेत्याची या ठिकाणी एक सोडत काढायची आहे. पुन्हा एकदा गचाड क्षेत्ररक्षण पाहिलं आपल्याला वारंवार या गचाड ठिकाणी क्षेत्ररक्षण. तिसरी सोडत निघते. या ठिकाणी तिसरी सोडत निघाले. मी सदाशिव दादांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. या ठिकाणी ज्या भाग्यवान विजेत्याला या ठिकाणी जी पारितोषिक लागलेलं आहे 6492 केतन भागोजी लोंढे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन की मंचावरती यायचं आहे. मी किशोरदादा पाटील यांना विनंती करेन की त्यांना बघा मित्रांनो, यास्त क्रिकेटच्याच प्लेअरला इथे लागले. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. जर्सी वरती नाव पण लिहिलंय केतन. म्हणून मित्रांनो तुमच्यासाठी खास सोडत ठेवले भागणे प्रतिष्ठाननी. जोरदार टाळायला पाहिजेत. पारितोषिक क्रमांक 100. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता, खूप लांबून आला. काय क्षेत्ररक्षण व्हावा. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा या क्षेत्ररक्षाचं. पण क्षेत्ररक्षण मात्र थ्रो मात्र गच्चा ठेवला. रनआउटचा खतरा होऊ शकला असता. नक्कीच दोन्ही धावसंख्या 3 कंप्लीट केली. एकंदरीत धावसंख्या होतीये 24 धावांवरती. 2 षटकाची सावधी. धावसंख्या 24 जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 4 धावांची गरज. सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानात आहे. विकास आणि आपण पाहतोय कल्पेश. राहुल फलंदाज पाठवायचे. फलंदाज आहेत, मैदानात आहेत. राहुल ठीक आहे. पुढील 99 पारितोषिक चिठ्ठी क्रमांक आहे 6210 रुद्रांश आर दंदने. जोरदार टाळायला पाहिजेत रुद्रांसाठी. रुद्रांश आर दंदने. मी केतनला विनंती करेन की केतनचं मनोगत व्यक्त करायला विनंती करेन. धन्यवाद. भांगणे प्रतिष्ठान संस्था कल्याण दिवा मुलुंड घाटकोपर. अतिशय सुंदर असं आयोजन आज आपल्याला इथे पाहायला मिळत आहे आणि एक असा उत्कृष्ट असा स्टेज उपलब्ध करून दिला आहे त्यांनी सर्व प्लेयरला. त्याबद्दल मी भांगणे प्रतिष्ठानचे मनोपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांनी आम्हाला इथे खेळण्यासाठी चान्स दिला त्याबद्दल त्यांचे आभारी आहे. थँक्यू भांगणे प्रतिष्ठान. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. धन्यवाद केतन. आणि कल्पेशने उडवून दिला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पुन्हा एकदा गचाड क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट आणि सामना मात्र आपल्या बाजूने नक्कीच जिंकवला. लॉस्ट ऑफ 0 विकेट वरती. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. लक्षांचा पाठलाग करताना मात्र सुंदरशी रणनीती आखली आणि 28 धावांचं लक्ष विदाऊट लॉस. ज्यांना तिसरं पारितोषिक लागलं असे रुद्रांश दंदने. चला चला मित्रांनो, चला आतमध्ये चला. मी सदाशिव दादांना विनंती करेन की त्यांना त्या ठिकाणी त्यांना पारितोषिक द्यायचंय. जोरदार टाळ्याला पाहिजेत. 3 पारितोषिक निघाले. तिघांमधले 2 पारितोषिक या ठिकाणी वितरण झालेले आहेत. मी पुन्हा एकदा अरविंदजी मानले साहेबांना विनंती करेन की त्यांनी 4थं सोडत या ठिकाणी काढायचंय. हॅलो चेक. गावदेवी क्रिकेट संघ टेटवली आणि रॉयल किंग सडवे दोन्ही संघांना पहिला कुठलीही काढू शकता. साठी संपर्क करा प्लीज. गावदेवी क्रिकेट संघ टेटवली वर्सेस रॉयल किंग. या ठिकाणी 4थं सोडत या ठिकाणी निघत आहे. पाहूया भाग्यवान विजेता कोण आहेत. पावती क्रमांक आहे 6660 विनंती दर्शन कुडे. टीम मीटिंग नको प्लीज. क्षेत्ररक्षण लावून घ्या.
टीम मिटिंग नको, चला पटापट क्षेत्ररक्षण दर्शन लावा. कुळे सॉरी दर्शन कुळे. आणि दर्शन खेळत होता. तुझी दर्शन या ठिकाणी, तुला लकी ड्रॉ लागलाय. टाळ्यांच्या गजरात स्वागत कुमार आणि दर्शन दर्शन स्वतः इथे कुळे आहे. मंचावरती यायचंय. बघा मित्रांनो, यासाठीच भागणे प्रतिष्ठान मी तुमच्यासाठी दादांना विनंती करेन की त्यांनी त्यांच्या हस्ते त्यांना प्रदान करायचंय. त्याचा लाभ प्लेअरला व्हावा. या ठिकाणी मला वाटतं आतापर्यंत 3 प्लेअरच्या नावाच्या चिठ्ठ्या आल्यात आणि खरोखरच प्लेअर खूप हसतायत, खूप समाधानी आहेत या लकी ड्रॉ मध्ये. ठीक आहे, मी शैलेशजी पवार यांना मी विनंती करेन की यांनी 5वं सोडत या भाग्यवान लकी बॉक्स मधून 5वी सोडत या ठिकाणी काढायचे. प्रथमतः या ठिकाणी 10 सोडत निघणार आहेत, याची नोंद घ्यायचे. तुम्हीच नाव सांगितलं तर बरं होईल 5व्या सोडतीचं. या ठिकाणी सन्माननीय गोविंदजी शिगवण उपस्थित आहेत. मी भागणे प्रतिष्ठानच्या वतीने आपल्याला विनंती करतो की आपण सुद्धा या पाहूया स्पर्धेमध्ये 5वा स्थान भाग्यवान पटकावायचं. विजेता कोण. 2767 रोहन जोयशी रोहन जोशी नाही जोयशी. विजेत्याचं या ठिकाणी अभिनंदन. नंबर आहे, कॉल करायचा आहे.